विधिमंडळामध्ये अक्षरशः ज्याला आपण म्हणू शकतो जत्रा विधिमंडळाच्या आवारामध्ये असते आणि आज या अधिवेशनामध्ये जे पासेस दिले जातात नियमित प्रवेशाचे ते पासेस जे आहेत ते बंद केलेले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव ते पासेस दिले जात नाहीयेत आणि त्यामुळे विधिमंडळामध्ये सध्या गर्दी कमी होते, गर्दीवरती नियंत्रण दिले. नक्की काय परिस्थिती आहे विधिमंडळातली याचा आढावा घेतलाय आमच्या टीमनं. आपण बघतोय की नक्की काय परिस्थिती आहे. विधिमंडळाचं नागपूरचं अधिवेशन, हे अधिवेशन म्हटलं की प्रश्न घेऊन येणारे नेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना भेटायला येणाऱ्या लोकांच्या जत्थेच्या जत्थे इथे असतात. मात्र या अधिवेशनात चित्र थोडं वेगळं आहे. आपण माझ्या उजव्या साईडला बघतोय ते मुख्य प्रवेशद्वार आहे. या मुख्य प्रवेशद्वारातून नेहमी मोठ्या संख्येने लोक येत असतात, कारण नियमित पास जे आहेत, प्रवेशाचे पास जे आहेत ते दिले जातात. इकडनं सिक्युरिटी चेक करून त्यांना आतमध्ये पाठवलं जातं. म्हणजे इकडे मोकळं दिसतंय, गर्दी दिसत नाहीये. नाही तर प्रचंड गर्दी, गोंधळ इकडे पाहायला मिळतो. यावेळी गेल्यावेळी विधानभवनात जो राडा झाला होता त्याच्यानंतर नियमित पास बंद करण्यात आले. नागपूरच्या अधिवेशन म्हणजे विधिमंडळ परिसरात मोठी गर्दी असते. यावेळेला पूर्णपणे बाहेरची लोक बंद असल्यामुळे वातावरण थोडं वेगळं आहे. आपल्यासोबत नागपूरचे आपले ब्युरो चीफ जितेंद्र शिंगाडे. जितेंद्र, दरवर्षी नागपूर अधिवेशन आमच्यासोबत आम्ही एकत्र कव्हर करत असतो. नागपूरला इथे किती गर्दी असते जितेंद्र? यावेळेला चित्र थोडं वेगळं दिसतं. नक्कीच नागपूरचं अधिवेशन म्हटलं की अनेकांना जी आहे ते कुतूहल असतं, उत्सुकता देखील असते आणि केवळ नागपूरच नाही किंवा विदर्भ नाही तर संपूर्ण राज्यातून अनेक जण जे आहेत ते इथे येतात. येणाऱ्यामध्ये अनेकांचे काही समस्या असतात ते घेऊन येतात, काही नेते असतात, काही संघटना असतात, अनेक जण येतात भेटायला. मात्र यावेळेस जे दिसून राहिलेलं आहे ते चित्र थोडंसं वेगळं दिसत आहे की गर्दी जी आहे ती आता कमी झालेली दिसून राहिलेली आहे. आपण इकडे महिला बचत गटांचे हे स्टॉल्स असतात, आपण त्यांच्याकडनं जाणार होत्या. ताई आहे तिकडे. ताई, पासेस जे आहेत ते बंद केलेले आहेत, त्याचा परिणाम तुमच्या धंद्यावरती झालेला आहे का? हो. किती नुकसान तुम्हाला होतं? भरपूर नुकसान आहे. काहीच 10% पण तिथं होत नाहीये सर पहिल्यासारखं. दरवर्षी कसं चित्र असतं? छान असते. जागा नाही राहत उभं राहायला, बसायला जागा नाही राहत. किती नुकसान होत आहे? पासेस नाहीयेत, लोक येत नाहीत अधिवेशनात. येत नाही. आमचं जेवण काही हे नाही होऊन राहिलं, सेल नाही होऊन राहिलं, काही नाही. यावेळेस काहीच नाही वाटत आहे. पूर्ण स्टॉल खाली आहे, बघून घ्या तुम्ही. काहीच हे नाहीये. दुपारी यावेळी किती गर्दी आहे? भरपूर गर्दी असते की आम्हाला सर्व करायला हे नाही राहत, माणसं नाही, सगळे अपुरे पडतात. पण यावेळेस सगळे खाली आहे आमच्याकडे. विधान भवनातले जे खाण्याचे स्टॉल्स आहेत किंवा विधान भवन परिसर तिकडे काय चित्र आहे ते आपण बघितलं. कॅमेरा पर्सन स्नेहल सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, नागपूर.